शिव शंकर शंभो। स्वामी स्वामी हे काय झालं? भीमा उठ। स्वामी तुम्ही मला का वाचवलं? नागाने दंश केला तरी मला काहीच झालं नाही, असं का स्वामी? हा दंश तुझा जीव घेण्याकरता नव्हता, ही आमची रचना होती। तुझ्या मनातली नकारात्मकता दूर करण्याकरता। जी विषारी सावली तुला छळत होती ती सावली आम्ही तुझ्यापासून दूर केली आहे। अरे शहाणा आहेस ना, असा गाढवासारखा विचार का करतोयस? भोग हे भोगूनच संपवावे लागतात आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे भोग भोगून संपवत नाही तोपर्यंत ते तुमची पाठ सोडत नाही। अरे तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे परमेश्वराने दिलेलं वरदान आहे। अशा क्षुल्लक गोष्टी करता ते संपवण्याचा विचार तरी कसा करू शकता? आलेल्या परिस्थितीला सामोरे जा। तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश देण्याकरता आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे। स्वामी तुम्ही योग्य वेळी आला, तुम्ही माझा संसार वाचवला स्वामी। अहो का असं टोकाचं पाऊल उचललं? का स्वतःला संपवायला निघाला होतात? जालिंदरने तुला मारण्याचा प्रयत्न केला, तो तुझ्याशी सूड भावनेने वागतोय, अन्याय करतोय आणि तू तो अन्याय निमूटपणे सहन करतोयस। लक्षात ठेव, अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो। परिस्थितीला धीटपणानं सामोरा जा। आणि येणाऱ्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार हो। स्वामी मला माफ करा, मी या स्पर्धेत भाग घ्यायला तयार आहे स्वामी। आज तू सकारात्मकता दाखवलीस, आम्ही तुला जगण्याचं अजून एक कारण देणार आहोत, पण ते तुला योग्य वेळ आली की कळेल। शिव शंकर शंभो। अहो यांना अजूनही शुद्ध आले नाहीये, काय करायचं काहीच कळत नाहीये। तू थांब, मी वैद्यबुवांना बोलून आणतो। हे काय? ही तस्वीर मावशीनेच ठेवली होती का तिथं? अहो मी ही संदूक उघडली आणि मला इथे ही तलवार आणि ही तस्वीर सापडली। खूप झालं मळप, आता सगळं स्वच्छ होणार। शिव शंकर शंभो। सरस्वती, हा चेहरा तर मावशींचाच आहे।
अहो, ही अशीच तसबीर मला ज्या खोलीत डांबलं होतं त्यात होती. ही तसबीर यांच्याकडे कशी? यांचा आणि त्या घराचा काही संबंध आहे का? अहो, या हालचाल करताय. नाही, काय झालं मावशी? मारू नका. मावशी शांत व्हा. मारू नका. काय काय झालं मावशी? अहो, कोण मारतंय? अहो, इथे इथे कोणीच नाहीये. शांत व्हा तुम्ही. या चित्रात तर मी आहे. म्हणजे एक विचारलं तर सांगाल का? गंगाधर रावांच्या कुटुंबाशी तुमचा काही संबंध आहे का? काही नातं आहे का? अहो, सांगा ना. नाही, मारू नका, मारू नका. शिव शंकर शंभो. आली का धक्क्यातून बाहेर? हो स्वामी. ही गंगाधरच्याच कुटुंबाचा भाग आहे. ही गंगाधरची वहिनी आहे. शिव शंकर शंभो. हे घे. ओळखलीस काय तलवार? ही तर माझ्या मुलाची तलवार आहे. लहानपणी याच तलवारीने तो सराव करायचा. जालिंदर आणि माझा भीमा याच तलवारीने खेळायचे. म्हणजे मी तुमचा मुलगा आहे? तुम्ही माझ्या आई आहात? तू माझा भीमा आहे. माझा भीमा. गंगाधर आणि त्याचं कुटुंब उपभोगत असलेलं पद आणि ती संपत्ती याचा खरा वारसदार भीमा आहे. हे सगळं भीमा तुझ्या वडिलांचं होतं. गंगाधरने तुझ्या वडिलांकडून सगळं हिसकावून घेतलं आणि त्यांना मारून टाकलं. आणि हे सगळं अनुभूतीच्या डोळ्यांसमोर घडलं. आणि त्या दिवसापासून हिच्या डोक्यावर परिणाम झाला. स्वामी, एक विचारू का?
मग यांना का जिवंत ठेवलं असेल त्यांनी? या मागे काही कारण होतं का? गंगाधरने यालाही मारला असता, पण दर महिन्याला काही कागदपत्रांवरचा अंगठा त्याला लागणार होता. म्हणून दरमहा जबरदस्तीने भीमाचा अंगठा काही कागदपत्रांवर घेतला जातो. यावर लावा अंगठा. काय लिहिलंय यात? या महिन्याचा मेहनताना मिळाला असं लिहिलंय. म्हणजे ते कर्ज, तो कागद, ते सगळं खोटं होतं. म्हणजे त्यांनी माझ्या आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. शिव शंकर शंभा. यशस्वी होऊनच या. विजय तुमचाच होणार आहे, खात्री आहे आम्हाला. चिरंजीव, तुम्हालाच जिंकायचंय, नव्हे तुम्हीच जिंकणार. सरदारकीचा मान हा आपल्याच घरात यायला पाहिजे. हो, तुमच्या पराक्रमाला यश लाभो. आई साहेब, काळजी करू नका, विजय आमचाच होणार. भीमा जायबंदी झालाय. आता दुसरा कोणीही आमच्या समोर प्रतिस्पर्धक नाहीये. सरदार आम्हीच होणार. कुऱ्हाड, ही तर तीच कुऱ्हाड आहे जिनं मी भीमाच्या बापाचा जीव घेतला होता. पण ही कुऱ्हाड इथं आली कुठून? गंगाधर, जालिंदर, कुठे आहात? ए भीमा, मोठ्या आवाजात बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? तू आमचा गुलाम आहेस हे विसरलास काय? गुलाम होतो, आता नाही. या घराचा खरा मालक आहे मी. आणि या बाईचं मानसिक संतुलन बिघडलंय, हिला का घेऊन आलास तू? मी पूर्णपणे आता बरी झालीये. मला सगळं आठवलंय आणि भीमालाही सर्व कळलंय. तू काका नाहीस, कसाई आहे कसाई. आता निर्णय इथंच होणार आहे. ताबडतोब हे घर खाली करा. हे घर खाली करायला लावणार आहेस तू आम्हाला? नुसतं घरच खाली करायचं नाही, तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणतो का नाही बघा. मग तुमच्या सगळ्यांचा हिशोब राजेश साहेबांसमोर मांडणार आहे मी.
आमच्या पापाचा हिशोब मांडणारेस तेही राजे साहेबांसमोर. अरे राजे साहेब विश्वास ठेवतील का तुझ्यावर? अरे पुरावा काय आहे तुझ्याकडे? पुरावा पुरावा आहे आमच्याकडे. कुणाच्याही साक्षीला काहीही अर्थ नाही. तुम्ही सगळे आमचे नोकर आहात आणि तुम्हाला आमची चाकरीच करायची आहे, हे विसरलात काय? आता ते दिवस गेले. तलवारबाजीची स्पर्धा आहे ना, त्याच्यात मीच विजय होणार. सरदार मी मी नाही, आम्ही होणार. हे लक्षात ठेवा गंगाधर राव. तू भिडणार आहेस आम्हाला? हो भिडणार आहे. तुला तलवार तरी पकडता येणार आहे का रे? जालिंदर, तुला ताकदच बघायची आहे ना? बघ आता तू कर वार. कर वार. अरे कर ना. उठ. ताकद बघायची होती ना माझी. उठ कर वार. तुझी एवढी हिम्मत? याच कुऱ्हाडीनं माझ्या वडिलांना मारलं होतं ना तुम्ही. आता ही कुऱ्हाड आणि तुमची मान एकच करतो. या थांब भीमा. कायदा हातात घेऊ नकोस. त्यांना आधीच शिक्षा सुनावली आहे राजेसाहेबांनी. तुम्ही भीमाच्या वडिलांची संपत्ती कशी हडप केली हे सगळं राजेसाहेबांना कळलंय. राजेसाहेबांनी जालिंदरला तलवारबाजीच्या स्पर्धेतून बाद केलंय आणि सरदारपद बहाल केलंय भीमाला. तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली राजेसाहेबांनी.
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो आम्ही निरपराध आहोत. काही गैरसमज झालेला नाहीये. साक्षात स्वामींनी साक्ष दिली आहे आणि राजेसाहेबांना स्वामींच्या शब्दावर विश्वास आहे. ठोका यांना बेड्या. चला यांना घेऊन. स्वामी, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ करा, आम्हाला सोडवा यातून. आम्हाला माफ करा स्वामी, आम्ही चुकलो. आम्हाला एक संधी द्या, पुन्हा अशी चूक नाही होणार आमच्याकडनं. स्वामी, आम्हाला क्षमा करा. स्वामी स्वामी आम्ही चुकलो, खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. पाप करता आणि शिक्षा भोगाची वेळ आली की क्षमा मागता, असं असतं का? अरे इतकं सोपं वाटलं का सगळं? आम्ही तुम्हाला वेळोवेळी सावध केलं होतं. तेव्हा जरी शहाणे झाले असतात, तेव्हा जरी तुम्हाला कळलं असतं तरी वेळ झाली नसती. जोवर तुमचा पुण्य संचय होता तोवर तुम्ही सुरक्षित होता. अरे ज्या गुरुला घराबाहेर काढलं त्याच गुरुला तुमचं घर वाचवायला सांगताय. स्वामी, आपणच दत्त अवतारी आहात हे आम्हाला माहित आहे, पण आम्हाला आता गुरु बदलावा लागतोय आणि आम्ही तो बदलतोय. आम्हाला माफ करा. अरे त्या परीक्षेत जरी उत्तीर्ण झाला असता तरी तुम्हाला माफ केला असता. आम्हाला ओळखू शकला नाही तुम्ही. अहंकाराने घात केलाय तुमचा. अरे जो गुरु का नहीं गुरु उसका नहीं. घेऊन जाय ना. चला रे, चला स्वामी, चला माफ करा. चला चला स्वामी, हो, चला. स्वामी, आम्हाला माफ करा. शिव शंकर शंभा, मूर्ति की स्थापना करा. आता मिळालं ना जगायला कारण. हो स्वामी, सगळं खरंय. तुम्ही जगण्यासाठी खूप मोठं कारण दिलत मला. स्वामी, मी खरंच मूर्खपणा केला होता. मी या आयुष्याकडे पाठ फिरून जाणार होतो, पण तुम्ही मला योग्य वाट दाखवली. हो स्वामी, आम्ही आयुष्याची सूत्र तुमच्या हाती दिली ते बरंच झालं. तुम्ही आमचं आयुष्य मार्गी लावलं. स्वामी, तुम्हाला सगळ्यांची काळजी असते, फक्त गरज असते तुमच्यावर विश्वास ठेवण्याची. आयुष्यात किती संकट आली तरी आयुष्य संपूर्ण हा त्यावरचा पर्याय नाही. पुन्हा श्रद्धा, लढण्याची उमेद आणि गुरुवर विश्वास असेल, सगळे भोग संपवून यशाचा मार्ग प्रशस्त करता येतो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.
स्वामी माफ करा, पण या सगळ्याचं प्रयोजन? कारण हे पूजेचं साहित्य पूजनीय आहे. यांना विश्वास गमक कळलंय, विधात्याला काय हवंय हे यांना कळलंय. आधी या साहित्याला नमस्कार करा. आम्हाला सांगा या नारळाचा उपयोग काय? स्वामी, देवपूजेसाठी श्रीफळ म्हणून याचा वापर होतो. तसंच सत्कारासाठी आणि स्वयंपाकघरातही याचा उपयोग होतो. मातीचा उपयोग काय? स्वामी, मातीपासून देवाची मूर्त बनते. मातीची भांडी असतात आणि मातीतूनच धान्य पिकतं. अक्षरांचा उपयोग काय? स्वामी मी सांगू? अक्षतांचा उपयोग शुभ कार्यात होतो. विवाहात सुद्धा अक्षता वापरल्या जातात. आणि हो, तांदूळ तर रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हळदी कुंकवाचा उपयोग? हळदी कुंकू सुवासिनींचं लेणं आहे. आणि हो, हळदीचे खूप सारे उपयोग आहेत. जसं स्वयंपाकात वापरतात, जर काही लागलं, दुखलं, खुपलं तर हळदीचा उपयोग करतात. बरोबर ना? फुलांचा उपयोग काय? फुलं आपण देवाला अर्पण करतो. तसंच सजावटीसाठी, शृंगारासाठी याचा वापर होतो. स्वामी, पण आज तुम्ही एवढी उदाहरणं का देताय? या सगळ्या वस्तूंकडून तुम्ही शिकलं पाहिजे, यांचा आदर्श घेतला पाहिजे. तुमच्या आयुष्यात परमार्थ असलाच पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रपंचातही रमता आलं पाहिजे. शिव शंकर शंभा. अगं, आपल्या गोमुखला हे वक्तृत्व स्पर्धेत मिळालेलं बक्षीस आहे ना? हो, त्यामुळे सगळीकडे लावून ठेवलेत. भागीरथी, अगं मुलीकडची मंडळी केव्हाही इथे पोहोचतील. बरं, त्यांच्या पाहुणचाराची सगळी व्यवस्था नीट झाली आहे ना? हो, सगळं आवरलंय. अगदी त्यांच्या स्वागतापासून ते जेवणापर्यंत सगळी तयारी झाली. छान. बरं, बाकी सगळं ठीक आहे, पण आपल्या गोमुखचं आवरलंय का? कारण तेच सगळ्यात मोठं आणि जिकिरीचं काम आहे ना. हो, अहो ते ठाऊकच आहे मला. म्हणूनच ती जबाबदारी मी सुलोचनाला दिली आहे. नका काळजी करू, घेऊन येईल ती आता. काय ग, गोमुख कुठे आहे? आज त्याला पाहायला पाहुणे येत आहेत, लक्षात आहे ना? सुलोचना, अगं काय झालं? मी गोमुखाला खूप समजावले हा, पण तो ऐकतच नाहीये. म्हणतोय मला लग्नच करायचं नाहीये, तर मग हा बघण्याचा कार्यक्रम तरी कशाला करायचा? यावं का दिगंबर शेठ? प्रवास ठीक झाला ना? हो, उत्तम. पण खरं सांगू का, हे स्थळ आमच्या गुरुजींनीच आणलंय. त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही खूप मोठे श्रीमंत गृहस्थ आहात, यशस्वी व्यावसायिक आहात, पण त्याही पेक्षा तुमचा नम्रपणा, तुमची तत्वनिष्ठता आणि तुमचं माणुसकीचं दर्शन, त्यामुळे साहजिकच तुमच्या मुलावरती सुद्धा ते संस्कार असतील. अहो, हे जे काही आहे ना, ते फक्त स्वामींच्या कृपेने.
खरं सांगायचं तर आता मी थकलोय. त्यामुळे यापुढे आता व्यवसायाचा सगळा भार गोमुखच सांभाळणार आहे. आता हे सगळं काही त्याचंच तर आहे. हो पण नवरा मुलगा कुठे आहे? ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. अहो आमच्या गोमुखला देवाची जरा जास्तच आवड आहे, विशेषतः गणपतीची. हो मग उत्तमच आहे. व्यसनात वाईट संगतीत बुडालेला मुलगा नकोच. मात्र आध्यात्मिक आहे, मग काय वाईट आहे? आणि शेवटी परमार्थ हवाच प्रपंचाच्या जोडीला. हो हो, परमार्थाच्या जोडीने प्रपंच असायला हवा ही आमचीही इच्छा आहे. पण फक्त परमार्थ नको, आयुष्यात समतोल साधायलाच हवा. जा गोमुखला घेऊन ये. हो बाबा, लगेच बोलावून आणते. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. गोमुख, मुलीकडची मंडळी आली आहेत. हा हो, पण तू ठरल्याप्रमाणे आपलं पठण सुरू ठेव. फार फार तर काय होईल, ती बसून बसून कंटाळतील, वैतागतील आणि बघ स्वतःच नकार देतील. ताई, ह्या घरामध्ये तू एकटीच आहेस बघ, जी मला समजून घेते. मला काय हवंय काय नकोय हे सगळं तुला माहिती आहे. ताई, मला प्रपंचात रमायचं नाहीये का? मला आयुष्यभर माझ्या गणेशाची भक्ती करायची. माझं संपूर्ण आयुष्य गणेशासाठी अर्पण करायचंय. अगदी बरोबर आहे तुझं. तू हे पठण असं सुरू ठेव. हा, मी बघते काय ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तो अजून पठणातच रमलाय, काही त्याला ऐकायलाच जात नाहीये. पण मला असं वाटतं आपण थोडी वाट पाहूयात. त्याचं पठण झालं की येईलच तो. हा असा कसा येत नाहीये? थांब, मीच घेऊन येतो त्याला. नाही बाबा, अहो पठण सुरू असताना असं त्याला मध्येच थांबवणं योग्य नाही वाटणार. देवाचा तो अपमान होईल ना. पण आम्ही येणार हे तुम्ही त्यांना सांगितलं नव्हतं का? अहो नाही नाही, त्याचं काय ना, एकदा का त्याचं मन देवपूजेमध्ये रमलं ना की वेळ कशी जाते ती त्याला कळतच नाही. येईल तो, नक्की येईल. अहो तुम्ही बसा ना. बस, इतका वेळ आम्हाला वाट बघायला लावणं हा सरळ सरळ आमचा अपमान आहे. हे बघा, गरज फक्त आमचीच नाहीये, तर ती तुमचीही गरज आहे. नाही नाही,
तसं अजिबात नाहीये. तुम्ही बसा ना. तो तो येईलच, क्षणाभरात येईल. आज आमच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट झालंय. ज्याला आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा, आपल्या होणाऱ्या संसाराचा विचार नाही, अहो तो आमच्या लेकीचा काय संसार करणार आहे? हे बघा, देवभक्ती चांगलीच, पण देवभक्तीचं वेळ जेव्हा प्रपंच गिळायला लागतं ना, तेव्हा ते वेळ काहीही उपयोगाचं राहत नाही. अहो कृपया थांबा, एकदा विचार करा. चला हो. अहो ऐका तरी. तो येईलच. स्वामी, अहो गोमुखच्या डोक्यातलं हे परमार्थाचं खूळ कधी जाणार? रथाचं चाक स्वामींना का लागत नाहीये? हे कसं शक्य आहे? कपिलाताई, अहो यामागे सुद्धा काहीतरी कारण असणार. कारण? बाळाभाऊ, तुम्हाला माहिती आहे का हो? काय कारण असू शकतं? श्री गणेशाय नमः. बाप्पा, माझ्याकडून काही चूक तर होत नाहीये ना? मी इतक्या श्रद्धेने फुल वाहतोय, पण तुमच्या मस्तकावर फुल टिकत का नाहीये? माझ्या भक्तीत काही उणीव राहिली आहे का? जीवनाच्या गाड्याचे मर्म काय? प्रपंच की परमार्थ, की प्रपंचाच्या सोबतीने परमार्थ? शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री गणेशाय नमः. आज माझी पूजा अमान्य का होतीये? बाप्पा, आज असं का होत आहे? माझं काही चुकतंय का? गाडा भक्तीचा असो किंवा आयुष्याचा, जर एक चाक निखळलं तर तो चालू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आज वराह जयंती आहे, पूजेची तयारी करायला घ्या. पूजेला बसणारे मानकरी थोडाच वेळात येतील. शिव शंकर शंभो. श्री गणेशाय नमः. हे गणराया, हे देवा. गोमुख, अरे काय होतंय असं? ताई, बाप्पा माझी पूजा स्वीकारत नाहीये. अगं लहानपणापासून रोज पूजा करतोय मी, पण असं कधीच झालं नाहीये. मग आज असं का झालंय? ही शिक्षा आहे. तू लग्नाला होकार देत नाहीस ना, त्यामुळे बाप्पा रागवलेत तुझ्यावर. नाही बाबा, तुम्ही सारखा सारखा लग्नाचा विषय काढता ना, म्हणून माझा बाप्पा माझ्यावर रागवलाय. माझी आणि बाप्पाची इच्छा एकच आहे, मी प्रपंचाच्या जाळ्यात न अडकता त्याच्या भक्तीत तल्लीन व्हावं, अशी माझ्या बाप्पाची इच्छा आहे. आणि माझी पण. आणि मी तसंच करणार. म्हणजे आमच्या इच्छा आकांक्षा यांना काहीच अर्थ नाही का रे गोमुख? आई, तुम्ही जेव्हा ताईचं लग्न लावलं
तेव्हा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या होत्याच ना. पण शेवटी काय झालं, भाऊजींनी ताईला परत माहेरी पाठवून दिलं. ताई, तू प्रपंचाच्या दुःखात बुडण्यापेक्षा बाप्पाच्या भक्तीत रमली असतीस ना, तर आज तू माझ्या गणपती बाप्पाच्या किती जवळ असतीस. मला हे दुःख नकोय, म्हणून मी लग्न करणार नाही. मी आयुष्यभर बाप्पाची आराधना करणार आणि बाप्पाच्या चरणी माझं आयुष्य अर्पण करणार. ही पूजा अमान्य होणं माझ्यासाठी मृत्यू समान आहे. गणेशा, क्षमा कर, मला क्षमा कर. बाप्पा, मी कान पकडून तुझी क्षमा मागतो. क्षमा कर मला. गोमू, खरे क्षमा कर मला. स्वामी, वराह जयंतीचं महत्व सांगा ना. विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार, आणि या अवताराच्या स्मरणार्थ आजचा सण साजरा केला जातो. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला पाताळात लपवलं होतं. मग भगवान विष्णूंनी वराह रूप घेऊन पृथ्वीचा उद्धार केला आणि पृथ्वीला पाताळातून बाहेर काढला. आजच्या दिवसाला पृथ्वी आणि निसर्गाच्या संरक्षणाचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. सुख आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. आज एका अशा जोडप्याच्या हातून पूजा होणार आहे ज्यांच्या आयुष्यात समृद्धी तर आहे, पण सुख मात्र हरवलंय. नारायण सगळ्यांचं भलं करो. शिव शंकर शंभो.